राज्यभरात उन्हाची तीव्रता वाढल्याने उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। अशातच नाशिकमध्ये पारा 40 अंशावर पोहोचलाय। त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयांमध्ये उष्माघाताचे विशेष कक्ष तयार केलेत। दरम्यान उष्माघातच होणार नाही यासाठी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याबाबत डॉक्टरांनी आवाहन केले। याच उष्माघात कक्षातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। राज्यभरात उष्णतेची लाट आहे। नाशिकचा पारा देखील 40 डिग्रीपेक्षा जास्त गेलेला होता आणि या सगळ्या अनुषंगाने आता नाशिक महानगरपालिकेने देखील खबरदारी म्हणून उष्माघात कक्ष तयार केलेले आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये हे उष्माघात कक्ष तयार करण्यात आलेले आहे आणि ज्या व्यक्तीला अशा पद्धतीचा उष्माघाताचा फटका बसेल त्याला अशा रुग्णालयामध्ये जे आहे ते दाखल केलं जाईल। त्यासाठी अशा पद्धतीचे बेड जे आहे ते तयार करण्यात आलेले आहे। तर तो ज्या वेळेला रुग्णालयात येईल तातडीनं त्याला ORS असेल, इतर जे औषध आहे जे उष्माघाताच्या रुग्णांना दिले जातात ते तातडीने या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर हे आपण दृश्यांमध्ये बघतोय आईस पॅड जे आहे ते आल्यानंतर त्याला देण्यासाठी ते देखील या ठिकाणी सज्ज करण्यात आलेले आहे। आपल्यासोबत या कक्षाच्या प्रमुख आहेत। मॅडम, नेमकं कशा पद्धतीनं उष्माघाताच्या रुग्णाला ट्रीट केलं जातं आणि काय काय तयारी आपल्याकडनं केली गेली? हे बघा, जेव्हा अधिक उष्णतेचं प्रमाण वाढतं त्यावेळेस शरीराला जी उष्णता आहे ते नियंत्रण करण्यात जमत नाही। तर त्यावेळेस 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर बाहेरचं तापमान वाढलं असेल तर बॉडीमध्ये जे मेटाबॉलिक चेंजेस होतात त्यामुळे पेशंटला उलटी, मळमळ यासारखे लक्षणं होतात। अधिक प्रमाणात घाम येणे, अल्टर्ड सेन्सोरियम, शरीराचं जे तापमान आहे हे वाढतं। तर अशा वेळेस पेशंटला एक प्रॉपर व्हेंटिलेटेड वॉर्ड पाहिजे। तर इथे तुम्ही बघू शकता की दोन्ही बाजूला खिडक्या आहेत, वरती फॅन आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करायचं काम। म्हणजे त्यासाठी आईस पॅक असेल, पाण्याची सोय इथे आहे। शरीरातील काही जे घटक आहेत ज्याला आपण इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो ते कमी झाल्यास पेशंटला अर्जंटमध्ये ORS वगैरे याची सोय सुविधा आम्ही इथे केलेली आहे। त्याचप्रमाणे IV फ्लुइड्स आहेत, बाकी जे एमर्जन्सी मेडिसिन्स असतात, एमर्जन्सी ड्रग्स असतात त्याची सुद्धा सुविधा आपण इथे नियोजलेली आहे। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। तर वाशिमच्या मानोरा शहरातून वाहणारी अरुणावती नदी सध्या कोरडी पडली आहे। यामुळे जनावरांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। गेल्या काही दिवसांपासून नदी कोरडी ठाक पडल्याने शेतातील पिकांसाठी लागणाऱ्या आणि गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 484 गावं आणि 567 वाड्यांवरील पाणी टंचाई निर्माण होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। या अंतर्गत 46 गावांमध्ये विंधन विहीर आणि 146 गावांमध्ये खासगी विहीर अधिग्रहित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानाने 40 अंशाचा आकडा गाठलाय आणि यामध्ये अकोला 40 तर ब्रह्मपुरीत तापमान 41.3 अंश सेल्सिअस इतकं आहे। त्या खालोखाल सर्व विदर्भातील जिल्हे आणि मराठवाड्यातही तापमानात वाढ झाली आहे। राज्याच्या काही भागात उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे। येत्या 2 ते 3 दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आणि त्यामुळे उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। अकोल्यात पारा 41 तर ब्रह्मपुरीत 41.3 अंशावर गेलाय। नंदुरबार, जळगाव, पुणे, धुळे आणि नाशिकसह आजूबाजूच्या भागांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील रविवार सर्वात जास्त उष्ण ठरला। काल 40 डिग्री तापमानाची नोंद इथे करण्यात आली। नंदुरबार, जळगाव, पुणे, धुळे आणि नाशिकसह आजूबाजूच्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे। त्यातच आता कोकणासह मराठवाडा, विदर्भात तापमानाची चांगलीच वाढ होताना दिसते। उन्हात जाताना खबरदारी घ्या असा सल्ला हवामान विभागाने दिलाय। तर आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। सिद्धार्थ, तिथे आणि उदय तिमांडे देखील आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। तर सगळ्यात आधी सिद्धार्थ, तुम्हाला प्रश्न विचारते। छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा जो आहे तापमानाचा 40 अंशापर्यंत पोहोचलेला बातम्यांमध्ये सांगण्यात येते। काय तिथे ग्राउंडवर परिस्थिती आहे? निश्चितपणे 39-40च्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरचं तापमान आहे
आता मी संभाजीनगरच्या अत्यंत वर्दळीच्या पुलावर उभा आहे. आपण बघू शकतो की रस्त्यावर जे आहे एक्का दुक्का वाहतूक आहे, फार मोठ्या प्रमाणात वर्दळ सुद्धा नाही आहे. नागरिक सुद्धा उन्हातून आपला बचाव करण्यासाठी 10 ते 11 वाजेपर्यंत आपले कामं करून निघून जातात. रस्त्यावर बऱ्यापैकी निर्मनुष्यता आहे, लोक रस्त्यावर येणं टाळतायत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तापमान वाढल्यामुळं बऱ्यापैकी तापाच्या आजारामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. आपण बघतोय रस्त्यावर टू व्हीलर फार कमी प्रमाणात असले तरी तोंडाला रुमाल बांधून किंवा काळा चष्मा घालून लोक उन्हाच्या बचावातून आपलं काम पूर्ण करून घराकडे जाण्याच्या गडबडीत आहेत. एकंदरीतच जे आरोग्य विभाग महानगरपालिका असेल किंवा महानगरपालिकेचा आरोग्य विभाग असेल यांनी सूचना जारी केलेल्या आहेत. त्यानुसार नागरिकांनी म्हणजे रुमाल बांधणं आवश्यक आहे किंवा भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. आता मी सुद्धा काळा चष्मा घालून आणि रुमाल वापरतोय, कारण नुसत्या गरम झळ्या नाही तर डोळ्याला सुद्धा उन्हाचा त्रास होत आहे. त्यामुळे डोळे लाल होणे किंवा हा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रकार लोकांना जाणवायला लागलेला आहे. निश्चितपणे आणखी 2 ते 3 दिवसामध्ये 42-43 पर्यंत छत्रपती संभाजीनगरचं तापमान वाढण्याची शक्यता आहे. सगळ्या गोष्टींमध्ये नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणं गरजेचं आहे. गरज पडली तरच उन्हामध्ये बाहेर जावं किंवा कानाला किंवा डोक्याला पांढरा रुमाल बांधावा, काळा चष्मा घाला, अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये सुद्धा लहान मुलांना तापांचे आजार, अति उन्हामुळं बऱ्यापैकी आजाराचे प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. त्यामुळे हे सगळं रोखता येत नाही, तापमान आपल्याला थांबवणं शक्य नाही. तर त्यामध्ये काय उपाययोजना करता येतील त्या उपाययोजना नागरिकांनी काटेकोरपणे करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपला उन्हातून बचाव होईल. तर धन्यवाद सिद्धार्थ, तुम्ही असेच आमच्यासोबत अपडेट देत राहा. तर उदय तिमांडेकडे आपण जातोय. तिकडे उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि त्या भागात जर बघितलं तर अकोला आणि ब्रह्मपुरी 41 तर 41.3 अंशावर तापमान गेलंय. काय तिथली अधिकची माहिती आहे? खरं तर 41चा जो अंदाज ज्याला यवतमाळ, नागपूर आणि ब्रह्मपुरीनं केव्हाच ओलांडलेला आहे, कारण नागपूर सहित विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यांचं तापमान जे आहे ते 41च्या पार आहे. काल अकोल्याचा जर विचार केला तर 3 इतकं जे आहे ते अकोल्याचं तापमान होतं. त्यावेळी ब्रह्मपुरी देखील 43 पर्यंत गेला होता आणि नागपूरचं तापमान देखील जे आहे ते 41.6 म्हणजे जवळपास 42 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. त्यामुळे आता विदर्भात सूर्य आग ओकतोय का अशी स्थिती निर्माण झाली. जे आहे ते अतिशय महत्त्वाचं काम असेल तरच नागरिक दुपारी साधारण 12 ते 4च्या दरम्यान घराच्या बाहेर पडत नाही. मी सध्या ज्या रोडला उभा आहे या रोडला मोठी वर्दळ जी आहे ती नागरिकांची असतं, कारण या परिसरामध्ये शाळा असतील किंवा बाजारपेठा असतील त्या आहेत. मात्र सध्या हा रोड आपण पाहतोय की अतिशय तुरळक वाहतूक जी आहे ती या रोडवर आता होते. याच्यावरून लक्षात येईल की सध्या नागपूरमध्ये जी आहे ती उष्णता किती आहे. त्यामुळे इथून पुढले 3 महिने म्हणजे एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यामध्ये नागपूरकरांची ओळख काय असेल तर गळ्यामध्ये दुपट्टा, हातामध्ये पाण्याची बॉटल आणि डोळ्यावर गॉगल, कारण या 42-43 डिग्रीमध्ये जर बाहेर निघायचं असेल तर या गोष्टींचा सहारा घेण्याशिवाय पर्याय नाही. मात्र यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की पुढचे तर राज्यभरातच उन्हाचा पारा वाढल्याचं दिसून येतंय. वेगवेगळ्या ठिकाणी वातावरणात वाढ झालेली आहे आणि त्यामुळेच उष्णतेचा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. तर दोन्ही प्रतिनिधींचे इथे धन्यवाद मानते. वळूया आपण पुढच्या बातमीकडे.